मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. धन्याचे दिन झाले संताचे दर्शन, झाली पापा ताप तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, झाली पापा ताप तुटी, दैन्य गेले उठा उठी. तुका झाली पापा ताप तुटी, दैन्य गेले उठा उठी. विठाला विठाला धन्याचे दिन झाले संताचे दर्शन, झाली पापा ताप तुटी, दैन्य गेले उठा उठी. मायोग पिटे तटे भीमरत्यं, वरं पुंडरीकाय दातुं इंद्रैः, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबुज तेजस्फुरति प्रदेशं, वितीन्द्रादिदेवं सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदित्रिय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदित्रिय जननी देवाची. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. राजा राम 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 सीताराम.
करता निवडलेला अभंग, देऊचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्य मूर्ती आणि यशोमंदिराचे मुकुटमणी संत श्रीमंत श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला विठाला. शेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की आपल्या या बालानगर गावामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने बालाजी मंदिर या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमत व्यंकटेश पुराण कथा चालू असलेला हा सप्ताह, यातील आज 2ऱ्या दिवसाची सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीने, भजनी मंडळींच्या वतीने माझ्याकडे आलेले आणि या तुमच्याच गावचे असणारे श्रीकांत महाराज यांच्याकडून मला ही सेवा आलेली आहे बा. या ठिकाणी हिमालयाच्या उंचीचे असणारे गायक वादक, आता मला काही सर्वांची नावं माहीत नाही बा, नाव माहीत नाही म्हणून घेत नाही, नाहीतर म्हणतात हिचं काय खरं दिसत नाही. या ठिकाणी असणारे मृदुंगाचार्य कीर्तनकार आमचे शरद महाराज आहेत. हे मृदुंगाचार्य मला त्यांचं काही नाव माहीत नाही. सुखाचार्य महाराज आहेत. सर्व टाळकरी, लहान लहान संस्थेतले, कोणत्या तरी संस्थेतले मुलं असतील आपले, एकाचे गोरख महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत. सर्वच या ठिकाणचे काही टाळकरी मंडळी असतील, मला काही आता नाव माहीत नाही. पुरुष मंडळी आहेत, महिला मंडळी आहेत. सर्वांनाच धन्यवाद देते आणि घरी जे अंथरुणामध्ये झोपून कीर्तन ऐकत असतील त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देते. विठाला विठाला. बरोबर आलेले माझ्या, पण त्यांचं नाव विसरून राहिलं आणि मला जे घ्यायला आले त्यांचं नाव तर मेनच राहिलं. तेच घेऊन आले त्यांचंच नाव नाही म्हटल्यानंतर खूपच अवघड आहे. घेऊ का नाव तुमचं? हा, आता चौकदाराचं नाव खाना घालूनच झालं पाहिजे. खोलीत खोली खोलीत होते लाकडं, चौकदार गेले तिकडं, मी आले इकडं. विठाला विठाला. धन्याज दीन झाले संताचे दर्शन, झाली पापा ताप तुटी, दैन्य गेले उठा उठी. या अभंगामध्ये तुकोबराय संत दर्शनाला धन्यता देतात पा. तुकोबराय म्हणतात, मला ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं तोच दिवस माझ्या जीवनामध्ये धन्य आहे. त्या दिवसाला धन्यता देतात पा. आता धन्यता देणारे खूप काही अभंग आहेत. काही ठिकाणी काळाला धन्यता आहे, काही ठिकाणी वेळेला धन्यता आहे आणि काही ठिकाणी दिवसाला धन्यता आहे. विठाला विठाला. धन्य काळ संत भेटी, काळाला धन्यता. धन्य आज दिन, दिवसाला धन्यता आणि धन्य ही आनंदाची सापडली वेळ म्हणजेच वेळेला धन्यता आहे. आणि आज जो आपण अभंग पाहणार आहोत त्या अभंगामध्ये दिवसाला धन्यता आहे. आता प्रथम म्हणजे आपल्या जीवनामध्ये चांगला दिवस येणं हे अतिशय दुर्लभ आहे. प्रथम दुर्लभ कशाला म्हणायचे हे आपल्याला माहिती पाहिजे पा. आता दुर्लभ कशाला म्हणायचे, तर जी गोष्ट जीवनामध्ये प्रयत्न करून सुद्धा मिळत नाही याला दुर्लभ असे म्हणतात. मग जीवनामध्ये दुर्लभ काय आहे? भागवतकार सांगतात जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रायः. जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम म्हणजे मनुष्य जीवन मिळणं दुर्लभ. दुसरं मुमुक्षत्वम म्हणजे मुमुक्षत्व अवस्था मिळणं दुर्लभ.
आणि तिसरं आहे संतांचं दर्शन. संतांचं दर्शन घेतलं. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला पहिली अवस्था पाहिजे मनुष्य जीवन मिळणं दुर्लभ. आता तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो. सहज आलो का? नाही, तर साधना केली. काय साधना केली? तर नाथ बाबा सांगतात, पाप पुण्य समान समी तेथे पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य जर दोन्ही सारखं झालं तरच माणूस म्हणून जन्माला येते. आपण करायला जातो पाप आणि होऊन बसतं पुण्य, आणि पुण्य करायला गेलो की पाप होऊन बसतं पाप. कळण्याकरता एक उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. आपण सप्ताहामध्ये पंगत घालतो. कशा करता? पुण्य मिळण्याकरता. आणि पंक्तीमध्ये फिरत असताना म्हणतो, खा, तुमच्या कधी बापाला मिळणार आहे. म्हणजेच पाप झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. मानवी देह खूप सुंदर आहे, परंतु तो जगता आला पाहिजे. देव मिळवता येतो फक्त मानवी देहाने, पण आपण देव मिळवण्याचा प्रयत्नच करत नाही. कधीच प्रयत्न करत नाही. आपण प्रयत्न करतो मान मिळावा, पैसा मिळावा याच्याकरता प्रयत्न करत आहोत. पा तुकोबराय म्हणतात, नरदेह निदान लागले हाती. देवाची होऊन ते म्हणती ते होती, तरी म्या चित्ती न धराव. अहो, देव हो की नाही याची गॅरंटी नाही, पण आम्ही चांगला माणूस नक्कीच होऊ. पण त्यासाठी माणुसकीच राहिली नाही. खरं प्रेम करणारं या जगामध्ये कोणीच राहिलं नाही. सगळी लोक स्वार्थापोटी प्रेम करतात. खरं प्रेम करणारं या जगामध्ये कोणी आहे का? नाही. खरं प्रेम करणारं या जगामध्ये कोणीच नाही. बा, आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जायचं, माणसाने माणसावर प्रेम करा, हाच खरा धर्म आहे. पण खरं प्रेम कोणी करतं का? सगळी लोक स्वार्थापोटी प्रेम करतात. अहो, गुरुजी भरपूर झाले, परंतु साने गुरुजींसारखे गुरुजी नाही झाले. एक साने गुरुजींचं जुनं चरित्र मी तुम्हाला थोडक्यात सांगून जाईल. पा, त्यांचं एक जुनं पुस्तक आहे, श्यामची आई नावाचं. जुनं चरित्र आहे, खूप सुंदर आहे. पा, एक दिवस साने गुरुजी बाथरूम मध्ये आंघोळ करत होते, आणि आंघोळ झाल्यानंतर त्यांनी आईला आवाज दिला, आई, माझी आंघोळ झाली आहे आणि मला बाहेर यायचं आहे, त्यासाठी तुझा पदर अंथर. मग आई म्हटली, चालत चालत बाहेर ये ना, पदर अंथरण्याची काय गरज आहे. त्यावेळेस साने गुरुजी आईला म्हटले, आई, आंघोळ केल्यामुळे माझे पाय ओले झाले आहेत, ओल्या पायाला माती लागू नये यासाठी तुझा पदर अंथर. मग आईने खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. आई म्हणते, अरे, तू ओल्या पायाला माती लागू नये याची जशी काळजी घेतोस, तसंच तुझ्या उभ्या आयुष्यामध्ये तुझ्या चारित्र्याला कोणाचाच डाग लागू नये याची तू काळजी घे. विठ्ठल विठ्ठल. तेच साने गुरुजीने आपल्याला शिकवलं. पा, एकमेकांवर प्रेम करा, आपल्या जवळचं दुसऱ्याला काहीतरी द्यायचं. देवानं हा 3.5 हाताचा मोबाईल तयार केला फक्त परोपकाराकरता, पण आपण याचा उपयोग कशा करता करतो? कधी परोपकार करतो का आपण? कधीच नाही. पा, देवानं हे शरीर आपल्याला दिले आहे, ते फक्त भाड्याचीच खोली आहे, आणि ही भाड्याची खोली आपल्याला एक ना एक दिवस खाली करावी लागेल. हे शरीर कसं आहे? नासकं कुचकं सडकं आहे. हे शरीर एक ना एक दिवस जाणारच आहे. कधी आपल्याला देवाचं बोलावणं येईल आणि कधी आपल्याला ही भाड्याची खोली खाली करावी लागेल, ती आपण सांगू शकत नाही. जिंदगी जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको
कधी खाली करावे लागेल ते आपण सांगू शकत नाही पा. हे शरीर कसं आहे, नाशिवंत आहे पा. उभ्या आयुष्यामध्ये तुकोबरायांनी कोणाचाच उल्लेख केला नाही. आपल्या आई वडिलांचा नाही, भावंडांचा नाही, कोणाचाच उल्लेख केला नाही. एका बाईचा उल्लेख केला. कोण होती ती बाई? ऋषी कन्या होती. देशाचा राजाराम तिने त्या बाईला मागणी घातली. ऋषी म्हणले, अहो माझ्या मुलीचं वय कुठं, तुमचं वय कुठं? मग राजे म्हणले, माझी सून म्हणून माझ्या घरात मी तिला नेतो. ऋषीने लग्नाला होकार दिला. त्या मुलीचं लग्न झालं. ती मुलगी वेदांताच्या ऋचा म्हणायची. तिचं तत्वज्ञान, भागवताचं तत्वज्ञान, शस्त्राचा अभ्यास तिचा होता. आणि ती मुलगी लग्न होऊन घरी गेली. आणि काही महिने लोटल्यानंतर तिला गर्भ अवस्था प्राप्त झाली. आणि तिने एका सुंदर राजकुमाराला जन्माला घातले. आणि ती एका दिवसाच्या बाळाला पाळण्यात टाकते आणि त्या बाळाला उपदेश करते. काय उपदेश करते? हा देह नासिवंत अशा दोन माता होऊन गेल्या पा. लहानपणीच मुलांना संस्कार लागले. जिजामाता आणि ही एक मदलासा माता. जिजामातेने शिवबाराजे घडवले. लहानपणापासूनच त्यांच्या हातात तलवार कशी घ्यायची याचं शिक्षण लहानपणापासूनच जिजामाताने शिवबांना दिलं पा. शिवबा राजे म्हणजे आपल्या एक लखलखते तारे होते पा.
शिवबाराजे जन्माला आले आणि काय आपलं स्वराज्य निर्माण केलं. शिवबाराजे काय घडवले असतील शिवबाराजे. हे आईचे संस्कार असतात. काय संस्कार लावले होते लहानपणापासूनच ते आईनं शिवबाराजांना. तेव्हा आपण आपलं हे स्वराज्य निर्माण झालं ना. एक मी पवाडा तुम्हाला म्हणून दाखते बा राजांचा. सुभेदाराची सून एका सरदाराने पळून आणली आणि आल्यानंतर राजांना म्हटले, राजे तुमच्या समोर एक नजराना पेश करत आहोत. राजांसमोर नजराना पेश करत आणण्यात आणला आणि तिथं पाहिल्यानंतर राजांनी पाहिलं तर एक सुंदर अशी लावण्यवती स्त्री, लावण्य संपन्न स्त्री, तिच्याकडे पाहिलं तर राजे काय म्हटले असतील राजे? आत्ताचे राजे होते का ते? राजे म्हटले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, तर आम्ही तितकेच सुंदर झालो असतो अवे छत्रपती.
राजे म्हटले, अशीच जर आमची आई असती, एवढी सुंदर जर आमची आई असती, तर आम्ही सुद्धा तितकेच सुंदर झालो असतो. आताचे राजे पाहिलं तर अशी जर स्त्री पाहिल्यानंतर काय त्यांचं वर्णन करावं, एवढं मन पाकळलं असतं. पण राजाचं मन बदललं का? नाही, राजाचं मन बदललं नाही. यालाच म्हणतात संस्कार. लहानपणापासून आईनं संस्कार लावल्यामुळं असं घडतं बा. म्हणून लहानपणापासूनच संस्कार लावले पाहिजेत बा. आपण शिवजयंती साजरी करतो. कशी साजरी करतो? पिऊन डान्स करून डीजे समोर नाचून साजरी करतो आणि म्हणतो राजे पुन्हा जन्माला या. राजे जन्माला येऊन तुम्ही दारू पितात, डबल राजे जन्माला येऊन तरी काय करणार आहेत? विठाला विठाला. मला सांगायचंय काय की आपल्या आईने मुलांना संस्कार लावले पाहिजे. आणि माझा विषय कुठं होता? काहीतरी परोपकार करा. आपल्या जवळचं दुसऱ्याला काहीतरी देत जा. माणसाचं जीवन हे परोपकाराकरता आहे. गंगेचं जीवन सुद्धा परोपकाराकरता आहे. गंगा जाय आप, गंगेचं पाणी समुद्रालाच जाते, पण तीच गंगा कडीकाठच्या वृक्षांचं पालन पोषण करते, सर्वांना पाणी देत जाते. हा तिचा परोपकार आहे. आपण माणसं असून सुद्धा परोपकार करत नाही. एक कविता सांगते. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जब मुश्किल ना घबराए उसे इंसान कहते हैं. किती गोड होत्या जुन्या काळातल्या कविता, किती गोड होती जुनी गाणी. पण आता नाही म्हटलं जात. आता कुणी म्हटलं जातं का अशी गाणी? अहो जुना काळ खूप गोड होता. असं म्हणतात जुन्या काळातली बाई डोक्यावरती पदर घ्यायची. बरोबर आहे की नाही? आता नका घेऊ. आता राहिला का पदर? नाही. आता बालवाडीची मास्तरी सारं गाव झाडून देत चालते. म्हणजे जुन्या काळातली प्रत्येक गोष्ट ही अजब होती. काय सुंदर त्या कविता असायच्या जुन्या काळात. अहो जुन्या काळात अशी लहान मंदिरं राहायची. मंदिराला अशी लहान दरवाजे असायचे. कितीही उंच आला तरी वाकून नमस्कार करावा लागायचा. म्हणजे खाली वाकून जावं लागायचं. दरवाजा सुद्धा नम्रता शिकवायचा. किती गोड होत्या जुन्या काळातल्या गोष्टी. किती गोड जुनी गाणी. काय सुंदर असं ऐकावं वाटायचं का जुनी गाणी, जुन्या कविता. आता एक मागे टीव्हीला कविता गाजली पहा. आईवरती कविता एका छोट्या मुलाने गायलेली आहे. जुनी कविता आहे पण आता गाजली आहे टीव्हीला. हंबरुनी वासर आले चाटीती जेव्हा गाये, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माये, दिसती माझी माये. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा तान्हा, दुष्काळात मायेचा माझ्या आटला होता पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, तेव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आता राहिल्या का अशा कविता? आता आपल्या काळातल्या कविता आहेत. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताचे. अहो आपली लोक सुद्धा ऐकतात अशा कविता. अजिबात ऐकू नका अशा कविता, अजिबात ऐकू नका अशी गाणी. ऐका पण जुनं काहीतरी ऐका, चांगलं काहीतरी ऐका. वासुदेवाचे ऐका वाणी, वासुदेवाचे ऐका वाणी, जगात नाही राम र, राम करी काम वेड्या, राम करी काम, राम करी काम वेड्या, राम करी हे गाणं सुधीर फडके.
सुरुवातीला कविता म्हटलो का, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. अहो आपल्या जवळचं दुसऱ्याला काहीतरी द्यायचं, काहीतरी परोपकार करा. माणसाचं जीवन हे परोपकार करता आहे बा. कळण्याकरता एक तुम्हाला उदाहरण सांगून जाईल बा. अत्यंत एक गरीब शेतकरी होता. उदाहरण तुमच्या माझ्यातलंच आहे बा. अत्यंत एक गरीब शेतकरी होता. जून महिना सुरू होणार होता, म्हणजे जून महिन्यामध्ये पाऊस काळ सुरू होतो आणि उन्हाळा संपतो. असा जून महिना सुरू होणार होता आणि तो शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगर हाकण्याचं काम करत होता. दररोज शेतामध्ये जायचा, नांगर हाकण्याचं काम करायचा. बिचारी त्याची बायको पतिव्रता होती. दररोज नवऱ्याला ती 2 भाकरीची शिदोरी द्यायची. ज्वारीच्या 2 गरम भाकरी होत्या. त्याच्यावरती असा पिठलेचा गोळा होता. एका कडीला तुरीची डाळ होती, एका कडीला मटकीची उसळ होती, एका कडीला लोणचीच्या 2 फोडी होत्या आणि वरून दुसरी ज्वारीची गरम भाकरी अशी छत्रीसारखी मांडली होती. अशी ती सुंदर अशी दोरी त्या बाईने आपल्या नवऱ्याजवळ दिली. शेतकरी शेतामध्ये गेला, आंब्याच्या झाडाखाली पाण्याचा माठ भरून आणला आणि ती शिदोरी अशी वरती फांदीला टांगून ठेवली आणि शेतामध्ये नांगर हाकण्याचं काम करू लागला. दुपारचे 12-1 वाजले. शेतकरी घामाघूम झाला. 4-5 तास काम केलं. आता त्याच्या पोटामध्ये भूक लागलेली आहे. आता त्याला त्याच्या बायकोने दिलेली शिदोरीची आठवण झाली. त्या शेतकऱ्याने बैलजोडी सोडली, बैलाला पाणी वगैरे पाजलं, कडबा वगैरे टाकला आणि तो शेतकरी शिदोरी खाण्यास बसला. आता पाहिलं तर ती शिदोरी खूप सुंदर झाली होती. त्या वर्षा भाकरीने असा पिठल्याचा रसा पूर्ण असा ओढून घेतला होता. ती तुरीची डाळ अशी थोडी पिठल्याकडे सरकली होती. सगळ्या भाज्यांचं असं एकत्रीकरण झालं होतं. ती सुंदर शिदोरी त्या शेतकऱ्याने सोडली. त्या शिदोरीला पाणी फिरवलं, तुकडा मोडून. आता त्याला खायचाच होता, त्याला जेवायचंच होतं. तेवढ्यात एक भिकारी तिथे आला आणि तो म्हटला, ओ शेतकरी दादा, ओ शेतकरी दादा, मी तुम्हाला बऱ्याच वेळ पाहिलंय बघा, मी तुम्हाला बऱ्याच वेळ पाहतोय बघा. एक विचारू, एक सांगू, तुमच्या बायकोने तुम्हाला 2 भाकरीची शिदोरी दिलेली आहे. मला त्यातली अर्धी भाकरी द्याल का? मला त्यातली अर्धी भाकरी द्याल का? त्या शेतकऱ्याने त्या भिकाऱ्याला अर्धी भाकरी दिली नाही. त्या शेतकऱ्याने त्या भिकाऱ्याला 1 भाकरी दिली नाही. त्या शेतकऱ्याने त्या भिकाऱ्याला 1.5 सुद्धा भाकरी दिली नाही आणि त्या शेतकऱ्याने त्या भिकाऱ्याला संपूर्ण 2 भाकरीची शिदोरी देऊन टाकली. तर भाकरी खाऊन झाल्यानंतर तो भिकारी डसडसा रडू लागला. 2-3 दिवस झालं होतं त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. एका 5 मिनिटात त्याने ती भाकरी संपून टाकली. एवढी मुलायम होती ना, 5 मिनिटात संपून टाकली. आणि भाकरी खाऊन झाल्यानंतर तो भिकारी डसडसा रडू लागला. आता भिकारी का रडत होता? भिकारी रडत होता, अरे मी या दादाला 4-5 तास
तास झालं काम करताना पाहिलंय, याच्या पोटामध्ये भूक लागलेली आहे, याला याच्या बायकोनी शिदोरी दिलेली आहे, पण मी या दादाला अर्धीच भाकरी मागितली, या दादाने मला संपूर्ण शिदोरी देऊन टाकली, मी असा देणाराच पाहिला नाही, मी असा देणाराच पाहिला नाही. आणि भिकारी ढसढसा रडू लागला. आता भिकारी रडत होता यात नवल नाही, शेतकरी रडत होता, अरे मी सकाळीही जेवतो, दुपारीही जेवतो आणि संध्याकाळी सुद्धा घरी गेले जेवणार आहे, एवढ्या दिवसाच्या खाण्यात मला कधीच आनंद मिळाला नाही, आज ही 2 भाकरीची शिदोरी देण्यात जेवढा आनंद मिळाला एवढा आनंद मला जीवनामध्ये कधीच मिळाला नाही. आणि शेतकरी सुद्धा रडत होता. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. अहो आपल्या जवळ दुसऱ्याला काहीतरी द्या, काहीतरी परोपकार करा. माणसाचं जीवन हे परोपकार करत आहे. मनुष्य जीवन मिळणं याला सुद्धा दुर्लभ म्हणतात. नाथबाबा सांगतात, नरदेह दुर्लभ जाना, क्षत वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन. किंवा पावला हा देह कागा टाळे न्यावे, न घडोय घडो उपाय घडो आले. विठ्ठल विठ्ठल. याला म्हणतात मनुष्य जीवन मिळणं दुर्लभ आहे. ही झाली पहिली अवस्था. आणि दुसरी अवस्था आहे मुमुक्षत्व अवस्था. आता मुमुक्षत्व कशाला म्हणायचे? जो रात्रंदिवस देव मिळवण्यासाठी तळमळ करतो, प्रयत्न करतो, याला मुमुक्ष असे म्हणतात. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पाविन निश्चयसे. किंवा मग पुसावेशे हेची वाटे, जे जे भेटे दयाची, देव कृपा करील मज, काय लाज राखे. अशा प्रकारे मुमुक्षत्व अवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. आता तिसरा आहे संतांचं दर्शन. आता संतांचं दर्शन किती दुर्लभ आहे पहा. चंद्र अमृत सुख सेवविल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूंची भेट न होईल. चंद्राचं अमृत सुखानं सेवन करता येईल, मावळतीला जाणारा सूर्य थांबवता येईल, वाघिणीचं दूध सुद्धा काढता येईल, परंतु साधूंचं दर्शन, संतांचं दर्शन त्याच्याही पलीकडचं आहे. शास्त्र वर्णन करतंय, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्र अमृतही हाता चढे, परी हरीची भेटे नातुडे, ते दुर्लभ गाडे मनुष्य. एवढं अवघड आहे साधूंचं दर्शन, संतांचं दर्शन. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा केली. देवानं जर कृपा केली तर काहीच अवघड होणार नाही. तुकोबराय म्हणतात, मी देव मिळवण्यासाठी अशी काही कष्ट केले नाही पा. सहज एक दिवस मी गंगेवरती स्नान करायला जाताना माझ्या श्रीगुरु संतांनी मला वाटेमध्ये होऊन सापडले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तुझ
जाणं ठेवला गेला. माझ्या मस्तकावरती हात ठेवला. माग शुद्ध गुरुवार निवडून माझा अंगीकार केला. रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि बाबाजी चैतन्य असं नाव सांगितलं. आणि ज्या दिवशी मला माझे बाबाजी चैतन्य भेटले तोच दिवस माझ्या जीवनामध्ये धन्य आहे. हे अभंगाचं प्रथम चरण. ज्या दिवशी मला माझे बाबाजी चैतन्य भेटले तोच दिवस माझ्या जीवनामध्ये धन्य आहे. म्हणून त्या दिवसाला धन्यता देतात. आता जीवनामध्ये सद्गुरू भेटणं हे आवश्यक असते. जीवनामध्ये सद्गुरू भेटले पाहिजे. सद्गुरू वाचून संसार तारक किंवा सद्गुरू वाचून सापडे न सोय. कारण अज्ञानी माणसाकडून अज्ञानी माणसाचं अज्ञान कधीही बाजूला होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये एखादा तरी ज्ञानी असावा लागतो. किंवा दुःखी माणसाकडून दुःखी माणसाचं दुःख कधीही बाजूला सारू शकत नाही. आता कळण्याकरता मी एक तुम्हाला दृष्टांत सांगून जाईल. जुना दृष्टांत आहे, दुष्काळातला आहे. एका माणसाच्या मुखामध्ये जन्मल्यापासून 30-35 वर्षाचं वय झालं तरी सुद्धा त्याच्या मुखामध्ये एकही दात उगाला नाही. आणि दात नसल्यामुळे त्याचं लग्नही होईना, त्याला मुलगीही कोणी देईना. मग त्याला खूप टेन्शन आलं. आता टेन्शनमध्ये असताना त्याचा मित्र त्याला एक दिवस भेटला. तो मित्र म्हटला, का रे खूप टेन्शनमध्ये दिसतोयस? त्यावेळेस तो त्या मित्राला म्हटला, अरे एवढं माझं 30-35 वर्षाचं वय झालं तरी सुद्धा माझ्या मुखामध्ये एकही दात उगाला नाही. आणि दात नसल्यामुळे मला मुलगीही कोणी देईना, माझं लग्नही व्हायना. मग त्या मित्राने त्याला सांगितले, अरे तू एक काम कर, कोणाकडून तरी 10,000 रुपये उसने घे आणि दाताच्या दवाखान्यात जाय. डॉक्टर तुला डुप्लिकेट दाताचं बचळ बसवून देते. आता त्यांनी ठरल्याप्रमाणे दाताच्या दवाखान्यात गेला. 10,000 रुपये उसने गेले, दात घेतले आणि दाताच्या दवाखान्यात गेला. डॉक्टरने त्याला डुप्लिकेट दाताचं बचळ बसवून दिलं आणि घरी आला. घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलगी पाहायला गेला. मुलगी पसंत झाली. गॅटकिन पद्धतीने त्यांचंही लग्नही झालं. दुष्काळामुळे गॅटकिन पद्धतीने लग्नही झालं आणि लग्न होऊन घरी आले. घरी आल्यानंतर काय त्यांचा आनंद, काय त्या आनंदाचं वर्णन करावं. दोघांनाही एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. परंतु 5-6 महिन्यानंतर त्याच्या लक्षात आले की आपले हे डुप्लिकेट दाताचं बचळ आहे हे तिला कधीतरी समजणार आहे. म्हणून आपण आधीच सांगितले पाहिजे. पण आता सांगायचे कसे? तशी वेळ एक दिवस आली. ती अशी पाण्याचा तांब्या घेऊन त्याच्याकडे येत होती आणि तो तिला पाहून जोरजोराने हसू लागला. ती म्हणली, काय झाले हसायला? तो म्हणला, मी तुला फसवलं. ते म्हणला, काय फसवलं? त्याने त्या तोंडामध्ये हात घातला आणि बचळ तिच्या समोर टाकलं. आता बचळ पाहून ती तर खूपच घाबरली. ती म्हणली, कसं बसं माझ्या बापाने लग्न लावून दिलं म्हणे, ही बचळच निघालं. हलकटाच्या घरी खुळपट गेलं, जात झाडून पिठलं केलं म्हणे. आता तिने त्याचं होऊन दिलं आणि त्याचं झाल्यानंतर ही जोरजोराने हसू लागली. तो मला, आता तुला काय झाले हसायला? तिने त्या डोक्यामध्ये हात घातला आणि टोप त्याच्या समोर टाकला. आता ही होती हा बोचरा. कोणाचं दुःख कोणाला सांगणार? म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी सरोवर आटले
राणी दुखिया दुःखी भेटले का वांज फुले फुली झाड जशी. आता दोघांचं दुःख सारखं होतं म्हणून दोघांचा संसार झाला. हिला जर ओरिजिनल केस असती तर यांचा संसार झाला नसता. म्हणून दोघांचं दुःख सारखं होतं म्हणून त्यांचा संसार झाला. म्हणून तुकोबराय म्हणतात अज्ञानी माणसाकडून अज्ञानी माणसाचं अज्ञान कधीही बाजूला होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये एखादा तरी ज्ञानी असावा. म्हणून ते म्हणतात की ज्या दिवशी मला माझे बाबाजी चैतन्य भेटले तोच दिवस माझ्या जीवनामध्ये आहे. आणि जीवनामध्ये सद्गुरू भेटणं हे आवश्यक असते. का हो तुकोबराय तुम्ही संत दर्शनाला एवढी अमूर्त धन्यता का देतात हे अभंगाचं दुसरं चित्र. आता ही पाप कुठंतरी थांबली पाहिजे. आपण ही पाप करतो आणि म्हणतो पाऊस पडत नाही. अहो तुम्ही हे पाप थांबवा. पाऊस नाही पावसाच्या बापाला सुद्धा पडावं लागेल. आधी ही पाप थांबली पाहिजे. आपण संसार करत असताना हिंदू धर्माची लक्षणं पाळली पाहिजे. आपण फक्त स्वतःला हिंदू म्हणून घेतो आणि आपल्याला हिंदू या शब्दाचा अर्थ सुद्धा कळत नाही. काही लोक हिंदू शब्दाचा अर्थ वेगळाच लावतात. ही म्हणजे हीन आणि दू म्हणजे दुर्बळ. आपण एवढे हीन आणि दुर्बळ आहोत का? आपण हीन नाहीत, दुर्बळ नाहीत. ज्या महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आले, तुकोबराय, नाथबाबा, ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले, शिवाजीराजे, संभाजीराजे आणि काही माऊल्या जन्माला आल्या, जिजामाता असतील, सावित्रीबाई फुले, अनेक काही माता असतील, एवढे सारे थोर संत जन्माला आले तरी सुद्धा आपण हीन आणि दुर्बळ म्हणतो. आपण हीन नाहीत, दुर्बळ नाहीत. अहो आपण फक्त स्वतःला हिंदू म्हणतो पण आपल्याला साधा आपला धर्मग्रंथ माहीत नाही. बऱ्याच लोकांना काही आपला धर्मग्रंथ माहीत नसतो. लहान मुलांना सुद्धा आपल्या धर्मग्रंथ शिकवला पाहिजे. लहानपणापासूनच त्याला आपला धर्म माहीत पाहिजे. आपल्या हिंदूच्या मुलालाच आपला धर्मग्रंथ माहीत नसतो. पहा मुसलमान भाविक पहा, त्यांच्या मुलाला जर विचारा तुमचा धर्मग्रंथ कोणता, तो सांगेन कुराण. एखाद्या ख्रिश्चनच्या मुलाला विचारा तो सांगेन बायबल. पण आपल्याला हिंदूच्या मुलाला आपला धर्मग्रंथ माहीत नसतो. मुसलमान भाविक पहा लहानपणीच आपल्या मुलाच्या डोक्यामध्ये टोपी घालतात, करंगळीला धरतात आणि त्याला धर्म मंदिर दाखवतात. हे आपका कुरान है, अपना अल्लाह है, हे धर्म आहे. पण आपला हिंदूचा बाप साधं मारुतीचं मंदिर सुद्धा दाखवायला तयार नाही. टोपी तर सोडूनच द्या, परंतु मारुतीचं मंदिर सुद्धा दररोज आपल्या मुलाला आपण दाखवलं पाहिजे. याच्यातच त्या मुलाचे संस्कार सर्व येतात. लहानपणापासून त्याच्यावरती संस्कार होत जातात, परंतु आपण हे कधीच करत नाही. संसार करत असताना आता आपला संसार म्हणजे किती असतो? बाल्याची माय बाली आणि 10/10ची खोली, झाला आपला संसार. एवढाच आपला संसार असतो. अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार, देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटका मग मिळती भाकर. अरे संसार संसार जसं कबसीच घर, बसी बसे आरामशीर कप फिरे दारोदार. बसी आरामशीर बसलेली असते तिच्या शिवक्यामध्ये. कपाला म्हणते, कप म्हणतो वरून तिला, बशी म्हणते कपाला तसाच टांग. वरून ती पाहत असते कपाला, तो कानामध्ये असा लटकलेला असतो. ती म्हणते तसाच टांग. आपल्या संसारात सुद्धा तसंच आहे. संसारात सुद्धा तसंच आहे. आता बशीला काही घेणं देणं असतं का? काहीच नाही. तिला काही टेन्शन घेण्याची काही गरज नसते. आता घरी पाहुणे आले तरी चहा देण्याचं काम कोण करतं? कपच करत असतो. बशी आपली आरामशीर बसलेली असते. जरी बशीला इमर्जन्सी घेतलं तरी सुद्धा आधी कपात, गरम चहा कपात आणि मग निघल्यानंतर बशीत असतो.
गार झाल्यानंतर बशीत असतो, पण बशीला काही टेन्शन आहे का? काहीच टेन्शन नाही. महिला मंडळी हसतात म्हणजे त्यांना समजलं. बशीला काही टेन्शन असतं का? घरी पाहुणे आले तरी उसनी साखर कशात आणतात? कपात. आई सांगते बाब्या जा काकूच्या घरी येऊन उसनी साखर आण. आता पोरग नुसता कप नाही घेत, कपाच्या कानात बोट घालतं आणि गाणं म्हणत म्हणत पळत जातं. आता त्या कपाला ते सहन होत नाही, कप खाली पडतो आणि त्याचा कान तुटतो. आता कान तुटला तरी त्याला सुट्टी आहे का? नाही, त्याला अजिबात सुट्टी नाही. मग कान तुटल्यानंतर काय भरतात त्याच्यात? ठेसा भरला जातो. असे भरपूर कान तुटेल कपिल. काका तुम्ही रात्री कीर्तनाला नाही दिसले. काय सांगा महाराज, नातूच झोपत नाही. आणि वरून म्हणतात मी गेल्यावर नातूचं कसं होईल हो? हेच नातूची बिस्किट चोरून खातो आणि नातूची काळजी करतो. विठाला विठाला. तसं महिला मंडळींना काही टेन्शन आहे का? काहीच टेन्शन नको. उसाचे भाव उतरणं नको, कपाशीचेही भाव उतरणं, काही टेन्शन घेत नाहीत. काही टेन्शन नसतं त्यांना. बरोबर आहे का? बशीचं आपल्या महिला मंडळीचं सारखंच आहे. विठाला विठाला. मला सांगायचंय काय की संसार करत असताना ही पापं आपण थांबली पाहिजेत. संसार लग्न ही सोप्या गोष्टी नाहीत का? तुम्ही आधी पापं थांबवा, संसार हे आपोआप होत असतो. संसार हे लग्न हे सोप्या गोष्टी नाहीत का? लग्न अशी एक जखम आहे ती होण्याआधीच हळद लावावी लागते. एक बाई आपल्या नवऱ्याला म्हणते का हो घरातली सगळीच कामे मला करावी लागतात. काय काय सांभाळू? घर सांभाळू, मुलं सांभाळू, शेळ्या सांभाळू, मेंढ्या सांभाळू, कोंबड्या सांभाळू का तुम्हाला सांभाळू? त्यावेळी नवरा म्हणतो तू काही सांभाळू नको, फक्त तोंड सांभाळ. विठाला विठाला. संसारामध्ये असं सतत चालू राहणार आहे, याला संसार म्हणतात. असं संसारामध्ये सतत चालू राहत असताना संसार असाच होत जात असतो का? म्हणून तुकोबराय म्हणतात संत दर्शनामुळे आमच्या जीवनातलं पाप निघून गेलं, त्रिविध ताप गेलं आणि दैनीनाम दुःख तर पळूनच गेलं. हे कशामुळे झाले? फक्त संत दर्शनामुळे. मग संत दर्शनामुळे आमच्या जीवनामध्ये अजून काय झालं हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. समाधान झालं. आता सुख वेगळं आणि समाधान वेगळं. पैशाने सुख मिळते, झोपण्यासाठी बंगला मिळतो, पंचेची गादी मिळते, परंतु झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप लागत नाही. म्हणजे सुख आहे परंतु समाधान नाही. आमच्या साधू संतांच्या जीवनामध्ये सगळं काही होतं नव्हतं, परंतु समाधान होतं. त्यांच्या परिस्थितीचा जर विचार पाहायला गेलं तर, त्यांचा विचार जर केला तर, आम्ही सदैव सुरडके, जवळी येता चोर डाके, जाऊ पुढती भुके, कुत्री घर राखी.
त्यांच्या जीवनामध्ये फक्त समाधान होतं, काहीच नव्हतं साधू संतांच्या जीवनामध्ये, काहीच नव्हतं. म्हणून पैशाने सुख मिळते परंतु समाधान मिळत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात संत दर्शनामुळे आमच्या जीवनामध्ये समाधान झालं आणि त्यांच्या पायावरती आमचं मन विसवले गेले. पायी विसावले मन. आणि ज्या दिवशी आमच्या घरी साधू संत आले तो दिवस आम्हाला कसा आहे हे
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.